Hello student, कसे आहेत बरे? Have a good day. Today we are going to learn active voice and passive voice. Present tense मध्ये असतो, past tense मध्ये आणि future tense. Will have been, had been, had, नाही का? is, was, written. फक्त पास्ट वर्बचे पास्ट पार्टिसिपल पाहिजे. तुम्ही लिहिलेले आहेत मला माहिती, बरोबर. कमीत मिनिमम 1000 तरी पास्ट पार्टिसिपल झालेले. क्रियापदाचं तिसरं रूप V1 V2 V3 नाही का, आणि क्रियापद. टुडे वी आर गोइंग टू ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. फार महत्वाचं आहे, 3 मार्काला येते. तुम्ही उद्या डायरेक्ट इनडायरेक्ट घेणार, आज ऍक्टिव्ह व्हॉइस पाहिजे. आता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय आहे? आय मेक अ केक. आय मेक अ केक, मी केक बनवतो. मग काय होईल? अ केक. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होईल? अ केक कॅपिटल अक्षर केक. आता मेक ए प्रेझेंट टेन्स आहे म्हणून ए केक इज मेड. आणि मग बाय मी. आईचं काय होतं? मी. हिचं हिम. सीचं हर. वीचं अस, नाही का. देचं देम. आता इथं बघा, सी रीड्स अ बुक. मग आता काय होईल? अ बुक. रीड्स आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. अ बुक इज रीड बाय. सी आहे म्हणून बाय हर. हा पॅसिव्ह व्हॉइस झाला. तिसरं काय? दे राईट अ लेटर. राईट म्हणजे प्रेझेंटच. मग काय होईल? अ लेटर इज रिटन बाय देम. अ लेटर इज का तर प्रेझेंट टेन्स आहे. अ लेटर इज रिटन बाय देम. रोट असतं तर वाज आलं असतं. ए लेटर वाज रोट. वाज तर इथं रिटन बाय देम. देचं देम झालं असतं, म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. अ लेटर इज रिटन बाय देम. आता बघा, अ पिक्चर इज पेंटेड बाय हिम. A picture is painted. A picture is painted by him. A picture is painted. Present tense. A picture is painted by him. आणि आता शेवटचं, A song is येणार sung by us. A song is sung by us. कुईचं us झालं, बरोबर. अशा प्रकारे ऍक्टिव्ह कन्वर्टेड इनटू द पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह पॅसिव्ह 2 मार्कासाठी येत आहे. उद्या डायरेक्ट इनडायरेक्ट बघू. थँक्यू. स्टडी करा हार्ड अँड